विषयी काही माहिती बघणार आहोत. एके दिवशी पार्वती स्नान करण्यासाठी जात असताना तिने तिच्या अंगावरील मळापासून एक मूर्ती तयार केली आणि काही मंत्र उच्चारण करून त्या मूर्तीला सजीव रूप दिले आणि क्षणार्धात त्या मूर्तीत प्राण आले व त्या बालकाला माता पार्वतीने आपला पुत्र गणेश स्वीकार करून नाव दिले. आणि त्यांना जेव्हा स्नान करण्यासाठी जायचे होते त्यावेळेसचा हा एक सुंदर असा प्रसंग. प्रणाम माते. आशीर्वाद भव पुत्रा, तू माझा मुलगा आहेस आणि मी तुला आज्ञा देते की जोपर्यंत मी स्नान करून बाहेर येत नाही तोवर कोणालाही आत प्रवेश करू देऊ नकोस आणि तू मुख्य द्वारावर माझी प्रतीक्षा कर. जशी आपली आज्ञा माते. तुम्ही निश्चिंत होऊन स्नान करा. मी तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही आत प्रवेश करू देणार नाही. महादेव, हा मुलगा कोण आहे आणि हा इथे काय करत आहे? हा पहारा का देत आहे? नंदी, तू जाऊन बघ कोण आहे हा बालक. मला तर पार्वतीला मला बघून होणारा आनंद बघायचा आहे. तिला कल्पना नाही की मी माझी तपस्या संपवून इथे येत आहे. जशी आपली आज्ञा. बालका, कोण आहेस तू आणि इथे काय करत आहेस? तुमची एवढी हिंमत कशी झाली की तुम्ही मला प्रश्न विचाराल? बरं, ठीक आहे. मी स्वतः माता पार्वतीकडे जाऊन त्यांना हा प्रश्न विचारतो की तू आम्हाला का अडवत आहेस? तुम्ही इथेच थांबा. तुम्ही यात प्रवेश करू शकत नाही. बालका, तू कोण आहेस आमचा रस्ता अडवणारा? साक्षात महादेवांना तू थांबवत आहेस. याचे परिणाम वाईट होतील. मी पार्वती नंदन गणेश आहे आणि माझ्या मातेचा आदेश आहे की कोणालाही यात प्रवेश करू देऊ नये. मी येथून कुठेही जाणार नाही. मला तू वेडा समजतोस का? बघतोस तुझ्याकडे कसा अडवतोस. नंदी प्रवेश करू लागताच गणेश त्यांच्या बरोबर हातापायी करू लागतात व नंदी पराभूत होतात. गणेशजींच्या गदेचा प्रहार होताच नंदी पळ काढतो. महादेव, महादेव, मला वाचवा. त्या तुच्छ बालकाची एवढी हिंमत की तो आपला रस्ता अडवेल. त्याला अद्दल घडवावीच लागेल. अरे थांबा. कुठे येत आहात तुम्ही? तुम्हाला दिसत नाही का मी इथे पहारा देत आहे? हे माझे स्वतःचे घर आहे. तू कोण आहेस मला माझ्याच घरात जाण्यापासून अडवणारा? तुम्ही कोणीही असाल पण मला मातेच्या आज्ञेचे पालन करावेच लागतील आणि ते मी करणारच. मूर्ख बालका, तू इतका धूर्त कसा असू शकतोस जो माझ्याशी अशा भाषेत बोलत आहेस? तुम्हाला मला युद्धात पराभूत केल्याशिवाय आत प्रवेश करता येणार नाही. बालका, आता माझा राग अनावर झाला आहे. याची शिक्षा तुला देणारच. आता मात्र भोलेनाथ संतापतात. सर्व सृष्टी कंपन पाहू लागते. देव दानव सर्वच घाबरतात की महादेव तिसरा डोळा उघडतात की काय. महादेवांना शांत करण्यासाठी विष्णू आणि इतर देव येतात. महादेव, भोलेनाथ, शांत व्हा. बालक अजाण आहे. त्याची बुद्धी एवढी नाही की तुम्ही कोण आहे हे ओळखू शकेल. अरे बालका, तू महादेवांची क्षमा माग. ते दयाळू आहेत. तुला नक्कीच माफ करतील. क्षमा मी नाही, चंडी मागायला हवी. कारण माझ्या मातेच्या आज्ञेशिवाय हे आत प्रवेश करत आहेत. बालका, तू माफी माग, नाहीतर महादेव तुला दंडित करतील. ब्रह्मजी, तुम्ही तुमचे अमूल्य शब्द या तुच्छ मुलावर व्यर्थ करताय. मला आता काहीही ऐकायचे नाही. बालका, तू मृत्यूसाठी तयार हो. महादेव त्यांच्या हातातील त्रिशूळ गणेशाच्या दिशेने फेकतात. क्षणार्धात गणेशाचे धड आणि मुंडके वेगळे होते. माते! गणेशजी प्राण सोडतात. त्यांची हाक ऐकून पार्वतीच्या हृदयाचा ठोका चुकतो व त्या धावतच तिथे येतात. महादेवांचा त्यांना खूप राग येतो. महादेव, तुम्ही घोर अपराध केला आहे.
माझा पुत्र माझ्या आज्ञेचे पालन योग्य रीतीने करत होता. मला माझे पुत्राचे प्राण परत द्या, नाहीतर मी सर्व सृष्टीचा विनाश करेन आणि मी स्वतःचेही प्राण त्यागेन. पार्वती, मी आता काहीच करू शकत नाही ग. एकदा गेलेले प्राण परत येत नाही. मला माझा गणेश परत हवाय. मला काहीच ऐकायचे नाही. महादेव, एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही. मातेसाठी या सृष्टीसाठी माझेही तेच मत आहे की आपण काही उपाय सांगावा देवा. संहार असेल तर पुनर्जन्म असतोच की. विष्णूजी, तुम्ही तात्काळ प्रस्थान करा. मी ज्या दिशेला त्रिशूळ फेक तिथे ज्याला तो लागेल त्याचे मस्तक घेऊन या. तेच आपण या बालकाच्या धडाला लावले की त्याचा पुनर्जन्म होईल. जशी आपली आज्ञा देवा. मी तात्काळ निघतो. महादेवांचा त्रिशूळ हा भूतलावर एका हत्तीकडे पाठ करून बसलेल्या तिच्या बाळाला लागतो आणि विष्णूजी त्याचे मुंडके घेऊन अस्वस्थ व द्विधा मनस्थितीत कैलाश पर्वतावर पोहोचतात. विष्णूजी, काय झाले? असे चिंतित का दिसत आहात तुम्ही? महादेव, तुम्ही मारलेला त्रिशूळ हा कोणत्याही मानवाला न लागता एका गजाला लागला आहे. मी त्याचेच मस्तक आणले आहे, पण ते गणेशाला कसे लावावे? पार्वती, जर तुझी काय हरकत नसेल तर आपण हे मस्तक गणेशाला लावले तर चालेल का? माझा गणेश जिवंत व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. माझी काहीच हरकत नाही महादेव. महादेव गणेशाच्या धडाला मुंडके लावतात आणि बालक गणेश जिवंत होतात. प्रणाम मातेश्री, प्रणाम पितास, प्रणाम ब्रह्माजी, प्रणाम विष्णूजी. सर्व देव देवतांना माझा साष्टांग प्रणाम. एवढे बोलून गणेशजी सर्व देवी देवतांचे आभार मानतात आणि त्यांना नमस्कार करतात. सर्व देव देवता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वरदान देतात. यामध्ये गणेशजी हे आराध्य दैवत म्हणून स्वीकारले जातात. सर्व देवी देवतांच्या